त्या दुर्दैवी घटनेला 1 महिना पूर्ण झाला। आजच्याच दिवशी 1 महिन्यापूर्वी बारामतीत विमान अपघात झाला होता आणि या अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला। अजित पवारांसह विमानातील 4 जणांचाही मृत्यू झाला होता। तर महाराष्ट्राला दुःखात लोटणारी ही घटना, या घटनेला 1 महिना पूर्ण झालेला आहे। आपल्यासोबत आमदार खोडके या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे। दादा काय सांगाल, याच ठिकाणावरनं तुम्ही दादांना घ्यायला यायचात। आज 28 तारीख आहे, 1 महिना झाला आहे अजितदादा आपल्यामध्ये नाही आहेत। नेमकं विधान भवनमध्ये कसं वातावरण आहे तुमच्या नजरेतून? या अधिवेशनात दादांच्या आठवणी कशा समोर येताना दिसत आहेत? आज बरोबर आहे, आज बरोबर अजितदादांचा अपघात जो झाला होता त्याला बरोबर 1 महिना झालेला आहे आणि हे अधिवेशन चालू होऊन जवळपास 8-10 दिवस झाले, परंतु अजितदादाची उणीव दोन्ही सभागृहामध्ये जाणवत आहे। कारण की जो एक दरारा होता, जो एक धाक होता किंवा सर्वांशी मिळून विधानसभेचं विधान परिषदेचं कामकाज दादाजी चालवत होते, त्याला कुठंतरी बाधा झालेली आहे। आमच्यासारख्या लोकांचं तर इतकं मोठं नुकसान झालेलं आहे की अजितदादा यावेळेस केव्हाही या विधानमंडळात एंट्री करत होते अधिवेशनाच्या काळामध्ये, त्यावेळेस अजितदादासोबत मी पूर्ण दिवसाचं कामकाजाचं ब्रीफिंग त्यांना आपल्या गेटपासून ते विधानभवनाच्या सभागृहापर्यंत सर्व करत होतो। परंतु आज त्यांची उणीव पूर्ण विधानसभा विधान परिषद पूर्ण सभागृहाला जाणवत आहे आणि त्यानंतरच्या काळामध्ये आमच्या सुनेत्रा वहिनींनी आमच्या आग्रहाखातर जो उपमुख्यमंत्र्यांचा चार्ज घेतलेला आहे त्या 100% पुढच्या काळामध्ये अजितदादाची उणीव जी आहे ती भरून काढतील असा आम्हाला आत्मविश्वास आहे।